आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे पेट्रोल संदर्भातली। देशासमोर इंधन तुटवड्याचं संकट आहे। अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर, गॅस केंद्रांवर लोकांच्या रांगा लागल्यात। याच इंधन तुटवड्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यात इंधन नसल्यानं हरवलेल्या एका मुलीचा शोध घेता येत नसल्याची धक्कादायक कबुली खुद्द पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे। मुलगी हरवल्यानंतर कुटुंबियांनी पोलिसांकडे धाव घेतली। पोलिसांकडून गाडीत डिझेल नाही, त्यामुळे शोधासाठी जाता येत नाही असं उत्तर मिळालंय। सुदैवाने ही हरवलेली मुलगी लगेचच सापडली, पण पोलिसांच्या या उत्तरामुळे इंधन टंचाईचं संकट किती गंभीर आहे आणि गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यातील पोलीस अधिकारी अशी उत्तरं देत असतील तर सर्वसामान्यांनी काय करायचं असा प्रश्न उपस्थित होतोय। दरम्यान आता जी अपडेट येते त्यानुसार ही सगळी घटना घडल्यानंतर आणि ही कानोकानी झाल्यानंतर नागरिकांनी पोलीस ठाण्यात येऊन पैसे जमा केलेले आहेत। आपण हे दृश्य बघतोय। सिनियर पोलीस अधिकाऱ्याच्या टेबलवर नागरिकांनी खिशातून पैसे काढून ठेवले। जर डिझेलला पैसे नसतील तर हे पैसे ठेवा अशा स्वरूपाची भूमिका काही नागरिकांनी घेतली आहे। ही दृश्य बघा आपण। खिशातून पैसे काढून एक व्यक्ती सिनियर पीआयच्या टेबलवर ठेवताना दिसते। सिनियर पीआय या व्यक्तीला हे पैसे घेऊन जा असं सांगतायत, मात्र नागरिकांची भावना त्यामागून व्यथित होते। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर आपल्या सोबत आहेत। प्रवीण, अतिशय धक्कादायक असा हा सगळा प्रकार आहेच, मात्र या प्रकारानंतर म्हणजे ही खरंच हतबलता पोलिसांची होती की फक्त टाळण्यासाठी, या कुटुंबाला टाळण्यासाठी पोलिसांनी हे तोंड देखलं उत्तर दिलं होतं? आणि दुसरा प्रश्न म्हणजे या प्रकाराची स्थानिक प्रशासनानं गंभीर दखल घेतली आहे का? या संपूर्ण घटनेनंतर एक प्रश्न उत्तर महत्त्वाचा उपस्थित होतो की पोलिसांकडे ज्या सगळ्या केसेस येतात त्या सगळ्या केसेसकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे तो बदलला पाहिजे। म्हणजे मोबाईल फोन चोरी गेला आणि एखाद्याच्या घरची व्यक्ती जर हरवली गेली तर दोन्ही केसेसकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो वेगवेगळा असला पाहिजे। आता ही जी 21 वर्षाची मुलगी आहे ही हरवली होती आणि तिचे आईवडील, नातेवाईक हे पोलीस स्टेशनमध्ये गेले होते, तेव्हा या प्रकरणामध्ये पोलिसांचा जो व्यवहार आहे किंवा जी वागणूक आहे ती व्यवस्थित असायला पाहिजे होती। जरी डिझेलचं अडचण असेल किंवा गाडी नसेल तर पोलिसांनी त्या संदर्भात वरिष्ठांशी बोलणं आवश्यक होतं, पण थेट त्यांनी असं उत्तर दिलं की आमच्याकडे डिझेल नाही आहे गाडीमध्ये, त्यामुळे आम्ही तुमच्या मुलीला शोधू शकत नाही। दुसरीकडे ही जी मुलगी 21 वर्षाची होती त्यामुळे ही मुलगी नंतर सापडली। आता पोलीस म्हणतात की या सगळे प्रकरण संपवून टाका, मुलगी सापडली आहे तर विषय हा सगळा संपलेला आहे, पण असं नाही। आता या संपूर्ण प्रकरणामध्ये चौकशी जी आहे या पोलिसांची व्हायला पाहिजे, कारण की अत्यंत गंभीर असे प्रकरण आहे। एखाद्या या प्रकरणामध्ये जर ही मुलगी हरवली असती, जर महाराष्ट्राच्या बाहेर गेली असती, पोलिसांनी जर असं उत्तर दिलं, या प्रकरणात काही कमी असं झालं असतं, जबाबदारी कोणी घेतली असती, हा प्रश्न मात्र कायम आहे। अगदी प्रवीण, अतिशय गंभीर असा हा सगळा प्रकार आहे आणि पोलिसांची भूमिका कुठे ना कुठेतरी न्याय देण्याची असली पाहिजे, दिलासा देण्याची असली पाहिजे। त्याशिवाय पोलीस ज्या पद्धतीने या लोकांशी बोलतायत ते पाहता स्थानिक प्रशासनानं असेल किंवा गृहमंत्रालयानं या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची गरज आहे।